नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने रिसेंटली खरेदी केलेल्या कंपनी म्हणजे SML महिंद्रा या कंपनीचा बिझनेसचा डेटा बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीच्या म्हणजे SML महिंद्रा लिमिटेडच्या बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपनीच्या बिझनेसमध्ये जबरदस्त ग्रोथ दिसते तिथेच पैसा बनवण्याची ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होती. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठी बनवत आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, जून 2025च्या डेटानुसार SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स होते सुमोटोमो कॉर्पोरेशन. आणि या कंपनीमध्ये त्यांची हिस्सेदारी होती 43.96%. आणि मित्रांनो, आता सप्टेंबर 2025च्या डेटानुसार SML महिंद्रा लिमिटेडमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी आहे 58.97%. म्हणजे मित्रांनो, आता रिसेंटली डेटानुसार SML महिंद्रा लिमिटेड ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा जर आपण नोव्हेंबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा बघितला तर कंपनीने नोव्हेंबर 2025 मध्ये कार्गो व्हेकल सेल केल्या आहे 429 युनिट्स, ज्या एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 24 मध्ये होत्या 235. म्हणजे मित्रांनो, SML महिंद्रा लिमिटेडच्या कार्गो व्हेकलमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 83% ग्रोथ दिसत आहे. तसेच SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा पॅसेंजर व्हेकलची सेल्स झाली आहे 658 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होती 304 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला याच्या पॅसेंजर व्हेकलच्या बिझनेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 100% पेक्षाही जास्तीची ग्रोथ दिसत आहे. आणि जर आपण टोटल बघितला तर SML महिंद्राची टोटल सेल्स होती नोव्हेंबर 2025 मध्ये 1087 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 24 मध्ये होती 539 युनिट्सची. म्हणजे आपल्याला इथे टोटल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 102%ची ग्रोथ दिसत आहे. तसेच कार्गो व्हेकल जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून नोव्हेंबर 2025 पर्यंत झाली आहे कार्गो व्हेकलची सेल्स 3358 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती 2508 युनिट्स. म्हणजे इथे आपल्याला या डेटामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 34%ची जंप दिसत आहे. तसेच जर आपण पॅसेंजर व्हेकलचा डेटा बघितला एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 पर्यंतचा, तर तो आहे 6933 युनिट्सचा, जो एका वर्षाआधी होता 6459 युनिट्सचा. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 7%ची ग्रोथ दिसत आहे. आणि टोटल सेल्स एप्रिल 25 पासून नोव्हेंबर 25 पर्यंत झाली आहे 10,291 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती 8,967 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 15%ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, जर आपण बिझनेस डेटा बघितला SML महिंद्रा लिमिटेडचा, तर कमर्शियल व्हेकलचे प्रोडक्शन झाले आहे नोव्हेंबर 2025 मध्ये 1394 युनिट्सचे, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होते 894 युनिट्स. जर कमर्शियल व्हेकलची सेल्स बघितली तर ती नोव्हेंबर 2025 मध्ये झाली आहे 952 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती 490 युनिट्सची. तसेच कमर्शियल व्हेकलचा एक्सपोर्ट झाला आहे
नोव्हेंबर 25 मध्ये 135 युनिट्सचा, जो एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 24 मध्ये होता 49 युनिट्सचा. तर चला मित्रांनो, आता आपण SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.97%, FISची होल्डिंग आहे 1.80%, DISची होल्डिंग आहे 0.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.60%. आणि जर आपण कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 555 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 21 कोटी रुपीज. तसेच जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 1822 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 2196 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 2399 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 20 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 108 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 122 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस इन्क्रीज झाला आहे आणि करंटली आहे 368.18 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे 62 कोटी रुपये, शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 259 कोटी रुपये. तसेच जर आपण पुढे बघितले तर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 20 कोटी रुपये आणि कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 47 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार SML महिंद्रा लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.97% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने रिसेंटमध्ये ॲक्वायर केलेल्या कंपनी SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा बिझनेसचा परफॉर्मन्स बघितला आहे. कारण मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तसेच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.